हे पहा, मस्त चमचमीत झणझणीत चिगळची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। नमस्कार, मी कविता, कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी चिगळची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। या भाजीला चिवई, चिघळ, चिवळी किंवा रानघोळ, बारीक पानांची घोळ भाजी या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते। खानदेश आणि विदर्भात तर उन्हाळ्यात आवर्जून ही भाजी केली जाते। ही भाजी प्रकृतीने अतिशय थंड आहे। शिवाय या भाजीची लागवडही केली जात नाही, म्हणजे शेती केली जात नाही। जिथे जिथे ओली त्याचं पीक पेरलं आहे त्या पिकामध्ये जमिनीला लागून ही भाजींची वाढ होते। प्रकृतीने अतिशय थंड ही भाजी आहे, त्यामुळे उष्ण प्रदेशामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून ही भाजी खाल्ली जाते। पूर्वीच्या काळी जेव्हा कूलर एसी नव्हते तेव्हा लहान बाळांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी या भाजीवर एक पातळ कपडा घालून त्यामध्ये झोपवण्याची पद्धत होते। त्यामुळे बाळाला ना चांगलं थंड वाटायचं, उष्णतेपासून त्याचं संरक्षण होतं। ही भाजी वरण भाताबरोबर, कैरीच्या लुंजी, ताकातल्या कढीबरोबर खूप मस्त लागते। या भाजीमुळे हिमोग्लोबिन पण चांगलं वाढतं। चला तर ही अतिशय गुणकारी भाजी कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निशुल्क आहे। ही भाजी अशी दिसते। याला कोणी कोणी घोळची भाजी किंवा चिवीची भाजी पण म्हणतात। तर या भाजीसाठी साहित्य हे मी बेसन घेतलेलं आहे। हे बेसन तुम्ही जरासं रवाळ घ्या, थोडंसं जाडसर आहे बघा, लाडवाचं कसं असतं तसं हे बेसन घेतलं तर ही भाजी छान होते। तुमच्याकडे असेल तर जरूर असं बेसन वापरा। जिरं, मोहरी, मीठ, लाल तिखट, हळद, हिंग, धना जिरा पावडर आणि कांदा। अगदी बेसिक मसाल्यापासूनच ही भाजी बनणार आहे। ही भाजी कशी निवडायची ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। ही भाजी बघा अशी असते, ही निवडायला जरा त्रासदायक असते। काड्या वगैरे, कचरा वगैरे खूप असतो, शेतात पिकते त्यामुळे याला माती वगैरे पण खूप असते। या भाजीला तुम्ही निवडायची असेल ना तर तुम्ही ह्या भाजीला अशी हातात धरा आणि हे बघा असं करा, असं तोडून घ्यायचं। हे बघा, ही भाजी ना तुम्ही 2-3 वेळा अशी हातानेच तोडून घ्या अशी, त्यामुळे नंतर तुम्हाला ना सोपं जाईल। आणि ह्याच्यातल्या ज्या मोठ्या मोठ्या काड्या दिसतात आहे ना, कचरा आणि काड्या, त्या पटापटा निघतात। तर तुम्ही हे भाजी अगदी 5 मिनिटात निवडून होऊ शकते। तशी या भाजीला निवडायला जरा वेळ लागतो। हे अशा काड्या दिसायच्या ह्या मोठ्या मोठ्या, हे काड्या काढून टाका तुम्ही। कचरा वगैरे माती असेल ना तशी ही भाजी लवकर निवडून होते। हे बघा, ही भाजी मी त्याच पद्धतीने निवडून घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। माती वगैरे सगळी काढून टाकली, याच्यातली काड्या वगैरे, कचरा। आणि जास्त बारीक नाही चिरायची, अगदी थोडीशी आबडधोबड चिरून घेतलेली आहे ही भाजी। चला तर पाहूया ही भाजी कशी बनवायची। भाजी करायला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात आता मी तेल घालते। या भाजीला ना थोडंसं तेल जास्त लागतं, छान लागते थोडं जास्त तेलाची भाजी। आणि ही भाजी तुम्ही शक्यतो लोखंडाच्याच कढईमध्ये बनवा, फार चविष्ट लागते आणि आरोग्याला पण लोखंड आपल्या चांगलं असं लोह मिळतं। तर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर त्याचा जरूर वापर करा ही भाजी करायला। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, यामध्ये आता मी मोहरी घालते। मोहरी आपली चांगली फुलली पाहिजे, नेहमी कच्ची राहिली नाही पाहिजे। नंतर जिरे, मोहरी जिरे चांगलं फुलल्यावरच तुम्ही नंतर हिंग टाका आणि कांदा। कांदा तुम्ही थोडा गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घ्या। कांदा आपला चांगला परतत आलेला आहे। या भाजीला ना थोडासा कांदा, तेल, तिखट थोडं जास्त असलं ना तर छान चवीला चांगली लागते ही भाजी। कांदा आपला चांगला भाजत आलेला आहे पहा। आता मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद, धना जिरा पावडर घालते आणि लाल तिखट। हे लाल तिखट माझं फार तिखट नाही आहे, त्यामुळे मी थोडं जास्त घातलेलं आहे। बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरचीचं तिखट आहे। अगदी सोपी आहे ही भाजी करायला, अगदी पटकन होते आणि खायला पण तेवढीच रुचकर लागते ही भाजी। आता आपण ही भाजी त्यात घालूया आणि 1 मिनिटभर आपण या मसाल्यामध्ये भाजी परतून घेऊया।
मसाल्यामध्ये ना छान ही भाजी आधी 1 मिनिटभर तुम्ही छान परतून घ्या अशी. या भाजीला तुम्ही भाजीचं पिठलं पण बनवू शकता. 1 मिनिटभर आपण ही भाजी आधी वाफवून घेऊ. 1 मिनिट झालाय बघा आपली भाजी. त्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालते. या भाजीमध्ये आता मी बेसन घालते. बेसन पण अगदी कमी घाला या भाजीमध्ये, जास्त नका घालू, कारण आपल्याला या भाजीची ओरिजिनल चव पाहिजे आहे. नाहीतर नुसतं बेसनच लागेल. हे अगदी थोडं टाकावे भाजीमध्ये. आता बेसन छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे 2 मिनिटं वाफवून घेऊया. 2 मिनिटं झालेली आहे. मस्त आपली भाजी तयार झालेली आहे बघा. ही माझ्या लहानपणी तरी आमच्या घरी ना माहेरी माझ्या उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस, पोळी आणि ही भाजी हा मेनू आमच्या लहानपणी रोज असायचा आणि सगळेजण आवडीने खायचे. ही भाजी, आंब्याचा रस, पोळी छान लागते, खूप सुरेख लागते चवीला ही भाजी. झाली आता आपली ही भाजी. मी आता सर्व करून देते. हे पहा, आपली मस्त चिगळची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी पोळी, फुलका, रोटी कशाबरोबर मस्त लागते. या उन्हाळ्यात तुम्ही नक्की घरी करून पहा. तुमच्या भाजीवाल्याकडे जर ही भाजी मिळत असेल तर जरूर आणून या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा. चिगळची भाजी, पोळी, पांढरा कांदा आणि लुंजीची पण रेसिपी मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. असा मेनू तुम्ही एक दिवस उन्हाळ्यात जरूर करून पहा. फार रुचकर लागतो हा मेनू. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.